नमस्कार मित्रांनो, संवादमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण परमहंस परिव्राजकाचार्य श्री टेंबे स्वामी महाराजांच्या चरित्रातील प्रसंग पाहत आहोत। आजचा असाच एक प्रसंग। चला तर मग येताय ना ऐकायला। हरिओम। महाराज राजकोटवरून निघाले। ते बडवाण, विरामगाव वगैरे गावं मागे टाकीत सिद्धपूर येथे येऊन पोहोचले। गांडाबुवाही बरोबर होतेच। तेथे सरस्वती नदीची स्तुती करून दोघांनी तिला वंदन केले आणि हाटकेश्वराच्या मंदिरात वास्तव्यास गेले। तेथे 3 महिने महाराजांचे वास्तव्य झाले। त्याचवेळी दत्त जयंतीचा उत्सव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा झाला। तेथे गीतेवर रोज महाराजांची प्रवचनं होत होती। आजूबाजूच्या गावातून लोक गर्दी करून प्रवचन ऐकण्यास येत असत। त्याचवेळी पाटणा गावावरून बम महादेव सरस्वती या नावाचे एक संन्यासी सिद्धपूर येथे महाराजांकडे आले। त्यांच्या इच्छेप्रमाणे महाराजांनी त्यांना रुद्रभाष्य समजावून सांगितले, शिवाय काही वेदांतही समजावून सांगितला। याच मंदिरात आणखी काही संन्यासी व ब्रह्मचारी तेथे वास्तव्यास होते। त्यापैकी एक ब्रह्मचारी कर्नाटकातील राहणारा होता। तो बद्रीनारायण, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री इत्यादी यात्रा करत करत इथे येऊन पोहोचला होता। त्याला तेथे संग्रहणीच्या त्रासामुळे अत्यंत अशक्तता आली होती। त्या ब्रह्मचार्याची खाण्यापिण्याची व्यवस्था ठेवण्याबद्दल महाराजांनी तेथे येणाऱ्या सर्व मंडळींना सांगून पाहिले, पण तिकडे कोणीच लक्ष दिले नाही। ग्रामस्थ मंडळींना सांगितले, पण त्यांनीही दुर्लक्ष केले। ते पाहून त्या ब्रह्मचार्याची 15 दिवस व्यवस्था ठेवण्याबद्दल महाराजांनी गांडाबुवांना आज्ञा केली। त्याप्रमाणे गांडाबुवा त्याच्याकडे लक्ष पुरवू लागले। 15 दिवस गेले असतील। त्या ब्रह्मचार्याचा अंतकाळ जवळ आला आहे असे पाहून महाराज त्याच्याकडे जाऊन बसले। म्हणाले, तुझ्याजवळ जे गंगाजळ आहे ते तू सर्व अंगास लावून घे व उरलेले पिऊन टाक व उरलेला वेळ ईश्वर स्मरण करत राहा। त्याप्रमाणे त्याने ते केले। थोडा वेळ गेला असेल नसेल, तो दत्त दत्त असे नामस्मरण करीत महाराजांकडे पाहत पाहत त्याने आपला प्राण सोडला। सत्संगतीमुळे तो सद्गतीस गेला। पुढे महाराजांनी गावातील गृहस्थ मंडळींना बोलावून त्यांची चांगलीच करडपट्टी काढली। तेव्हा सर्व गावकऱ्यांनी यापुढे आम्ही सर्व अतिथी सत्कार करत जाऊ असे कबूल केले। हे असे का करावे लागले जाणून घेऊया। पहा, ईश्वर चराचरातून व्यापून आहे। ईश्वर नित्य, शुद्ध, भुक्त, मुक्त असा आहे। तो प्रत्येकाच्या अंतरंगात अंतरात्मा म्हणून अंशरूपाने राहतो। माणसाची चित्तस्थिती, भावना आणि श्रद्धा यातून ईश्वर साकार होत असतो। चित्ताच्या विकासाबरोबर त्याची ईश्वराविषयीची कल्पना सुद्धा बदलत असते। तो त्यातून त्याला वेगवेगळी नावे देतो, पण तोच प्रत्येकाच्या अंतरंगात आहे हे मात्र निश्चित। आणि तोच आपण चित्ताच्या भूमिकेतून प्रकट करत असतो, नाही का? यातूनच एक कळते की स्वतःच्या कल्याणाबरोबर जगाचे म्हणजे दुसऱ्याच्या कल्याणाची इच्छा करावयास हवी, कारण ईश्वर हा चराचरात भरलेला आहे। या ईश्वराचे चित्त स्वरूप म्हणजे शक्ती, चैतन्य स्वरूपात असणारी ही शक्ती। या चेतनेची क्रियाशीलता अंतरात प्रत्यक्ष अनुभवात येत असते। यातूनच दुसऱ्याचे दुःख जाणण्याची कलाच प्राप्त होते। दुसऱ्याचे दुःख कमी करणे म्हणजे स्वतःचा आनंद वाढविणे। जग आहे तेथे मन आहे। मनात दुःख असेल तर जग पण दुःखच दाखवेल। मन सुखी असेल तर सुखदायी बनते। म्हणून
स्वतःला सुखी व्हायचं असेल तर दुसऱ्याचे दुःख कमी करायला हवे. खरं तर आवड, इच्छा, वासना, स्वभाव इतकेच काय, जीवनविषयी, धर्मविषयी विचार व दृष्टिकोन हा पूर्वजन्मीच्या शुभाशुभ कर्माने घडत असतो. प्रत्येकाचे कर्म हे वेगळेच असते, बरोबर ना?